नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या कुक बाय अश्विनी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर चला, आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि हेल्दी आणि रंगाने खूप सुंदर असा बीटरूट शिरा। जर तुम्हाला नवीन आणि टेस्टी रेसिपी शिकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि कलरने पाहू शकता कसा मस्त असा शिरा झालेला आहे। तर चला, वेळ न वाया घालवता तर चला मग रेसिपीला सुरू करूया। तर इथे पाहू शकता मी एक बीट घेतलेला आहे आणि मस्त असं मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। तो व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडून। तर इथे पाहू शकता मी कढई ठेवलेला आहे गॅसवर आणि त्याच्यावर 2 ते 3 चम्मच एवढं तूप घातलेलं आहे आणि लगेच आपले ड्रायफ्रूट्स मस्त भाजून घेणार आहे। ड्रायफ्रूट्समध्ये मी घेतलेला आहे काजू, बदाम आणि मनुके एवढं घेतलेलं आहे। तर लगेच ते मस्त भाजून झालं की लगेच मी जो आपला बीटरूट आहे ना तो मस्त त्याचं वरचं साल काढून मस्त मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि तेच आता या तुपामध्ये टाकून घेणार आहे आणि मस्त असं 3 ते 4 मिनिटं मस्त परतवून घ्यायचं, म्हणजे त्याचा कच्चापणा जाईल आणि तुमचे मुलं देखील आवडीने खातील। आणि जर तुमचे मुलं जर बीटरूट असं खात नसतील, थोडंसं तुरट असतं ते खात नसतील, तर अशा प्रकारे शिरा नक्कीच बनवून द्या। तुमचे मुलं म्हणजे एकदम आवडीने खातील असा हा बीटरूट शिरा होतो। तर इथे पाहू शकता मस्त 2 मिनिट परतवून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी घेतलेली आहे साखर देखील थोडीशी टाकून। साखर टाकून घेतली की आपला शिरा मस्त असा होतो बघा। तर इथे पाहू शकता मी शिजन तोपर्यंत अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे पाहू शकता आणि मस्त याला उकळी फुटून द्यायची आहे। आणि तुम्ही पाहू शकता ह्याच्यातलं अर्ध पाणी देखील आपलं आटलेलं आहे, म्हणजे इथपर्यंत आपला बीटरूट जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये मी आता 1 वाटी एवढा रवा टाकणार आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच आहे। तर इथे पाहू शकता मस्त असा म्हणजे बारीक रवा आहे 0 नंबरचा। तुम्ही कोणताही रवा घेतला तरी चालतो, पण 0 नंबरच्या रव्याने एकच नंबर अशी ही बीटरूट शिरा तयार होतो बघा। रेसिपीच आपली एकदमच तयार होते, खायला देखील अप्रतिम अशी ही रेसिपी लागते। तुम्हाला कोणाला जर बीटरूट आवडत नसेल तर अशा प्रकारे काहीतरी युनिक असं खायचा प्रयत्न करा, एकच नंबर याची टेस्ट लागते। आणि आणि इथे पाहू शकता मस्त असा 1 वाटी रवा याच्यामध्ये असा हलवून घ्यायचा आहे, म्हणजेच त्याच्या गाठी होऊ नयेत म्हणून मस्त हलवून घ्यायचं आहे। आणि आणखीन मी थोडीशी साखर टाकणार आहे, म्हणजे याचा पूर्णपणे तुरटपणा जाईल आणि आपला बीटरूट म्हणजे वाटणार पण नाही की हा बीटाचा शिरा आहे। एवढा टेस्टी आणि एवढा जबरदस्त लागतो, खायला तर एकच नंबर असा लागतो बाबा। माझ्या मिस्टरांनी तर घरी पण खाल्ला आणि ऑफिसला पण घेऊन गेले आणि माझ्या मुलीला पण मी टिफिनला हाच दिलेला आज। तिने देखील खूप आवडीने खाल्ला, पूर्ण टिफिन फिनिश करून आलेले आहे। आणि पूर्ण झाल्यानंतर थोडीशी साखर टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता थोडंसं नॉर्मल 1 कप एवढं दूध घालायचं आहे बघा। दुधाने एकदम टेस्ट आणखीन याला चव येते आणि खायला तर एक असा अप्रतिम असा हा बीटरूट लागतो बघा। मी एकच बीटचा बनवलेला आहे, तुम्हाला आवडत असेल तर 2 बीटचा पण बनवू शकता, पण मी एकच बीटचा बनवलेला आहे। आणि मस्त असं हलवून घ्यायचं आहे आणि याच्यातलं दूध पण आटेपर्यंत आता थोडंसं हलवून घ्यायचं आहे, सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली कढईला चिकटणार नाही आहे। आणि मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम आणि मनुके टाकलेले आहेत, तुम्ही बाकीचे देखील ड्रायफ्रूट्स टाकू शकता। माझ्याकडे तेवढेच अवेलेबल होते म्हणून मी तेवढेच टाकलेले आहेत। आणि आपली एकच नंबर अशी ही रेसिपी तयार झालेली आहे। कोणाकोणाला आवडती त्यांनी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा बघा। आणि कोण कसा बनवतं ते देखील सांगायला अजिबात विसरू नका। आणि इथे पाहू शकता पूर्ण मी भाजलेले ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकून घेतले आणि मस्त असं 2 मिनिट परतवून घेणार आहे आता। आणि फायनली आपला तयार झालेला आहे बीटरूट शिरा। कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। अशाच नवनवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला नक्कीच व्हिजिट करा, म्हणजे सबस्क्राईब केलं तर रोज माझ्या अशा युनिक रेसिपीज असतात त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर विचार कसा करताय, कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर कशी वाटली आजची आपली अशी
झणझणीत आणि युनिक रेसिपी कमेंट करायला अजिबात विसरू नका. जर माझी रेसिपी आवडली असेल तर छोटीशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर तर पाहू शकता. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तर बाय बाय.